आंब्याच्या लोणच्याची ही व्हायरल रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे इन्स्टंट लोणचं आहे आणि खायला अप्रतिम लागतं. बनवायला हो पण अगदी तेवढंच सोपं आहे. काय करायचं, कैरी स्वच्छ धुवून घ्यायची. धुतलेली कैरी अगदी स्वच्छ पुसून घ्यायची. कारण की काय, ह्याचं पाणी राहता कामा नये. पाणी राहिलं ना, तर आंब्याचं लोणचं लवकर खराब होतं. त्यामुळे अगदी तुमच्याकडे ऊन येत असेल ना, तर उन्हात सुद्धा तुम्ही ही कैरी वाळवलीत थोडा वेळ तरी चालू शकेल. आता मी इथे मोठ्या-मोठ्या तुकडे करून घेतेय कैरीचे. कारण की मी हे चॉपरमध्ये घालून बारीक चॉप करून घेणार आहे. आता तुमच्याकडे जर का चॉपर नसेल ना, तर तुम्ही हाताने सुद्धा एकदम बारीक-बारीक तुकडे करून घेऊ शकता. पण कैरी बारीक चिरायची म्हटलं की खूप ताप होतो. तुमच्याकडे जर असं चॉपर असेल तर बेस्ट, म्हणजे ह्याच्यातून तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आणि चॉपरमध्ये बारीक केलं ना, की कसं एकसारखं बारीक होतं आणि अगदी 5 मिनिटामध्ये झटकीपट बारीक होतं. हे बघा, मी पण किती पटकन असं ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलं आणि दिसायला लोणचं फार सुंदर दिसतो. हे बघा, छान असं बारीक झालं. आता काय करणार आहे, हे जे बारीक केलेले कैरी जी आहे ना, ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि एका बाउलमध्ये काढून झाल्यानंतर मग आता आपल्याला मिरची घ्यायची आहे. तर जेवढी कैरी आहे, म्हणजे कैरीचं जेवढं आपल्याला चॉप करून जेवढी कैरी तयार झालेली आहे ना, साधारण त्याच्या अर्धी मिरची घ्यायची. मिरचीचं परफेक्ट प्रमाण असं काही गरज नाहीये घेण्याची. तुम्ही कमी जास्त करू शकता. कारण की आपण नुसतं मिरचीचं लोणचं सुद्धा खातो. तर मग आपण कैरीमध्ये थोडीशी मिरची घालून जर का तिखटपणा आणला, तर काही हरकत नाही. त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आता इथे पण याच चॉपरमध्ये मी लगेचच मिरचीचे 2-2 तुकडे करते आणि ते पण चॉप करून घेणार आहे. मिरची पण छान बारीक होते ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याच्यातूनच मी करून घेणार आहे. तुम्हाला जर बारीक चिरून घ्यायची असेल, तर तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता. पटकन होतं ह्याच्यामधून काम. हे बघा, मिरची सुद्धा अगदी अप्रतिम बारीक झालेली आहे, व्यवस्थित बारीक झालेली आहे. आता हे पण आपण काढून घेऊयात. आता मिरची काढताना हात घालू नका त्याच्यामध्ये, नाहीतर हाताला खूप जास्त जळजळेल. कारण की ही डायरेक्ट मिरची आपण बारीक केलेली आहे. त्यामुळे चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने पूर्ण मिरची अशी ह्याच्यावरती काढून घ्या. आता जी कैरी आहे त्याच्यावरतीच आपण मिरची पण घालून घेतली आहे. आता ह्याचा मसाला तयार करूयात. एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा मोहरी घेतली आहे, 1 मोठा चमचा जिरं घेतलंय, 1 मोठा चमचा इथे बडीशेप घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा मेथी दाणे घेतलेले. आता हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. बारीक गॅस ठेवायचा. गॅस मोठा ठेवलात ना, तर ते जळून जाईल आणि आतून कच्चं राहील आणि मग चव छान येणार नाही. त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती जरा इथे वेळ लागतो. साधारण 10 ते 15 मिनिटामध्ये हे व्यवस्थित छान असं खरपूस भाजून तयार होतं. पण कॉन्स्टंट हलवत हे भाजून घ्यायचंय. ते मोहरी आहे ना, त्याचे दाणे जे आहेत ना, ते हे असे तडतडले पाहिजेत. आणि मग नंतर हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याची पावडर तयार करून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात मस्त पावडर तयार होते आणि फार काही याच्यात गोष्टी घालायची गरज नाही. ह्याचा खरपूसपणाच एवढा छान लागतो ना ह्याचा टेस्ट, की खूप सुंदर होतो हे लोणचं. आता ह्याच्यावरती काय करायचं, आपण जी मिरची आणि कैरी कट करून ठेवलेली आहे, त्याच्यावरती 1 चमचाभर मीठ, म्हणजे साधारण चवीप्रमाणे. नंतर ह्याच्यावरती हळद घालून घ्यायची. हळद घालून झाल्यानंतर जो तयार केलेला मसाला आहे, तो मसाला घालून घ्यायचा आणि मग हे छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे हे. खालून वर व्यवस्थित असा सगळा मसाला जो आहे, तो पूर्ण आपल्या कैरीला व्यवस्थित लागला पाहिजे. हे बघा, अगदी सुंदर. आणि बनवताना त्याचा वास एवढा सुंदर आणि खरपूस येतो ना, बडीशेपचा तर वास खूपच सुंदर येतो. खायलाही खूप छान लागतं. खरंच, म्हणजे तुम्ही एकदा नक्की ट्राय केली पाहिजे, अशी रेसिपी आहे ही. आता इथे मी साधारण एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये तेल जरा गरम झालं ना, की गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. आपल्याला थोडासा कलरसाठी. आणि हे जे तेल आहे, हे थंड करून मग हे तेल आपल्या त्या मिश्रणावरती घालून घ्यायचं. जे लोणच्याचं आपण तयार करून ठेवलेलं आहे ना मिश्रण, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे सगळं तेल. बनवायला तुम्ही बघू शकता, फार पटकन बनवून तयार होतं. फार वेळ लागत नाही, फार गोष्टीही याच्यामध्ये घालाव्या लागत नाही आणि इन्स्टंट हे लोणचं तयार होतं. खायला खूप अप्रतिम लागतं. तुम्ही खरंच अगदी नक्की एकदा हे लोणचं ट्राय करून बघा. आता हे सगळं तेल याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. व्यवस्थित छान हलवून घ्यायचं हे. हलवून झालं ना, की इथे अजून एक टेस्ट येण्यासाठी छानशी काय करायचं, एक कोरडी काचेची बरणी घ्यायची. कोरडी घ्यायची, याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी नसलं पाहिजेल, लागलेलं नसलं पाहिजेल किंवा ओलावा नसला पाहिजेल. नंतर एका छोट्याशा स्टीलच्या वाटीमध्ये कोळसा अगदी 10-15 मिनिटं तुम्ही गॅसवरती गरम केलात ना, की तो असा छान गरम होतो. तो कोळसा गरम केलेला घालायचा. त्याच्यावरती अगदी 2 ते 3 थेंब तूप घालायचं आणि ही काचेची बरणी उपडी घालायची. ह्याच्याने एक छान असा अ, तंदुरी फ्लेवर येतो ह्याच्यामुळे.
आता ही हळूच बरणी काढून घ्यायची आणि या बरणीत लगेचच हे लोणचं जे तयार केलेलं आहे, हे घालून घ्यायचं. या लोणच्याला मस्त असा तंदुरी फ्लेवर येतो. असा एक धुराचा खूप सुंदर असा वास येतो. त्यामुळे लगेचच हे लोणचं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावून टाकायचं. साधारण दुसऱ्या दिवशीपर्यंत हे लोणचं छान मुरतं. दुसऱ्या दिवशी खायला खूप अप्रतिम होतं. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला एक लाईक करून फॉलो नक्की करा. कारण की मी अशाच साध्या, सोप्या आणि छानशा रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, इथे आपलं लोणचं तयार झालं. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.